भाई, विद्यार्थ्यांच्या भविष्यासंदर्भातील प्रश्नांवर राजकारणाऐवजी सर्वपक्षीय सहमती शक्य होईल का? एक गोष्ट विशालजी, आपल्याला सगळ्यांना हे जाणणं गरजेचं आहे. मला खरं तर आम्ही फार चिल्लर आहोत, मान्य आहे आम्हाला. जे विचारवंत आहेत त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते की ज्या पोलिसांबद्दल सांगतात आहेत, आताच तुम्ही साईड बाय साईड जे काय दाखवत आहात ते विद्यार्थी म्हणतात आहेत आम्हाला मारून टाका, पण आम्ही आमच्या आंदोलनापासून दूर जाणार. उद्विग्नता आहे. लाज वाटायला पाहिजे. ह्यांना निर्लज्जपणाचा कळस असा आहे की ती एक मुलगी जी आयसीयू मध्ये होती तिचा मृत्यू झालेला आहे. 156 मुलं दिल्लीच्या विविध ह्याच्यामध्ये ऍडमिट आहेत. कुणाचा पाय तुटलाय, कुणाचा हात तुटलाय, कुणाचं डोकं फुटलंय. आणि हे ज्या पद्धतीने बोलतात आहेत, पोलीस अमुक झाले तमुक झाले. अरे, निर्लज्जपणाचा कळस आहे हा की तुम्हाला फक्त आणि फक्त हे आंदोलन चिरडून कसं टाकता येईल. ज्या पोलिसांनी स्वतःच्या पाट्या काढल्या, या का पाट्या काढल्या बाबा? का तुमचं नाव कशासाठी पाट्या आहेत त्या कळलं पाहिजे जनतेला की तुम्ही कोण आहे, तुमचं नाव काय. आणि माझा तर आरोप असा आहे, त्या सिव्हिल ड्रेसमध्ये असलेले दंडे बिंडे घेऊन जे लोक होते ते आरएसएसचे लोक होते, ते बजरंग दलाचे लोक होते. आणि त्यांनी जो काही उधम मचवलाय तो तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलाय. आणि म्हणून याच्यावर सगळ्यांचं राजकीय एकमत होईल की नाही, मला या बाबतीमध्ये मी भाष्य करणं योग्य राहणार नाही. परंतु मी एक गोष्ट विशालजी आपल्याला सांगू इच्छितो की या सगळ्या प्रश्नांबाबतीमध्ये राहुल गांधींनी 2 महिन्यांपूर्वीच हा प्रश्न हाताळला होता आणि संसदेमध्ये सुद्धा मांडला होता. त्यावेळेला सुद्धा देशाचे पंतप्रधान पळून गेले, त्यावेळेला सुद्धा शिक्षण मंत्री पळून गेले. त्यामुळे आज जो का हा आणतात आहेत ना साळसूदपणा, तो अतिशय एकदम भ्रामक आणि अतिशय खोटारडेपणा ते जे दाखवतात आहेत. आज त्या मुलांनी सगळ्यांनी त्याला उत्तर दिलेलं आहे. काँग्रेसने किंवा इतरांनी काय करावं हे ज्याचा त्याचा प्रश्न झाला, परंतु काँग्रेसने अशा पद्धतीने कुठल्या तरी आंदोलनाचा फायदा घेऊन 140 वर्ष झाली हो. आणि या देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये ते तळवे चाटूपणा करत होते. इंग्रजांचे तळवे चाटणारे लोक, ह्यांचा काय संबंध त्या आंदोलनाशी? ह्यांचा असाच संबंध नेहमी आंदोलनं चिरडून कशी काढायची आणि त्यांचे तळवे कसे चाटायचे आणि ह्या देशाचं जे सार्वभौमत्व आहे, ह्या देशाचा जो एक सर्वधर्म समभाव आहे त्याला कसा हे पाडायचा, त्याच्यामध्ये बिब्बा कसा घालायचा, हेच काम यांनी आयुष्यभर केलेलं आहे. आताही तेच करत आहेत. आणि म्हणून ह्यांचं करणी आणि कथनी याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. देशाच्या संसदेमध्ये जर चर्चा होत असेल तर त्याचं स्वागत हे काय करतात आहेत. आम्हीच चर्चा मागितली होती काँग्रेसने आणि आमच्या सहयोगी दलानेच चर्चा मागितली होती. आणि म्हणून आता जेव्हा त्यांच्या हे लक्षात आलेलं आहे, ह्याचं साधं उत्तर द्यायला सांगा ना. देशाचे पंतप्रधान आज फास्ट ट्रॅक, हे ट्रॅक, ते ट्रॅक. अहो, देशाचे पंतप्रधान देशाची आमचं संविधान डोक्यावर लावतात आहेत. डोक्याला लावून उपयोग नाही, डोक्यात असायला पाहिजे, मेंदूत असायला पाहिजे, नसा नसात असायला पाहिजे. ते तुमच्या नाही आहे. बरं भाई, तुम्ही जो आरोप करताय त्यावरती समीर बाकरे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.